नमस्कार. संतांच्या साहित्यात केवळ शब्द नसून ते आपल्या जगण्याला मिळालेले अमृत आहे. धावपळीच्या या जगात मनाला विसावा मिळावा आणि जगण्याची योग्य दिशा सापडावी, यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण तयार केला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेला एखादा विचार कदाचित तुमचे आयुष्य बदलून टाकेल. हा प्रयत्न कसा वाटला ते नक्की सांगा. आपण कान असूनही कधी बहिरे झालो आहोत का? शरीर सुदृढ असूनही आपण आयुष्यातील खरी मूल्ये ऐकू शकत नाही आहोत का? शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी बहिरा झालो या जगी या भारुडातून अशाच एका मानसिक बहिरेपणावर भाष्य केले आहे, जे आजच्या धावपळीच्या युगात तंतोतंत लागू पडते. आपण नक्की काय ऐकायला विसरलो आहोत आणि हा बहिरेपणा आपले आयुष्य कसे उद्ध्वस्त करत आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माणूस गर्दीत असूनही आज एकटा पडला आहे. तो स्वतःच्या स्वार्थात इतका मग्न आहे की त्याला इतरांचे दुःख किंवा चांगल्या गोष्टी ऐकू येत नाहीत. आपण भौतिक सुखाच्या मागे धावताना आई वडील गुरु आणि समाजाप्रती असलेली आपली कर्तव्ये कशी विसरलो आहोत याची जाणीव हे भारूड करून देते. हे भारूड माणसाला अंतर्मुख व्हायला लावते. आपण शरीरानं जिवंत आहोत, पण मनानं बहिरे तर झालो नाही ना, हा प्रश्न विचारायला भाग पाडते. भारुडात म्हटलंय की आपण पुराणे, कीर्तन किंवा चांगले शब्द ऐकले नाहीत. आजच्या काळात याचा अर्थ असा की आपण सोशल मीडियावरील गोंधळ, नकारात्मकता आणि वादविवाद ऐकण्यात वेळ घालवतो, पण जे ज्ञान आपल्याला समृद्ध करेल त्याकडे दुर्लक्ष करतो. हे भारूड आपल्याला काय ऐकावे याची जाणीव करून देते. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता, ही ओळ आजच्या पिढीसाठी आरसा आहे. आई वडील हाक मारत असताना आपण मोबाईलमध्ये किंवा स्वतःच्या जगात मग्न असतो. हे भारूड आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींच्या हाकेला ओ देण्याची आणि नात्यात जिवंतपणा आणण्याची शिकवण देते. साधू संतांची सेवा किंवा पितृवचन पाळणे म्हणजे केवळ जुन्या रूढी पाळणे नव्हे, तर आपल्या मार्गदर्शकांचा आदर करणे आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे होय. अहंकारापोटी आपण कोणाचेच ऐकत नाही. हा बहिरेपणा सोडल्यास प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. एका जनार्दनी म्हणजे स्वतःच्या अंतरंगातील ईश्वराचे स्मरण. आपण बाहेरच्या जगात इतके गुंतलो आहोत की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला विसरलो आहोत. हे भारूड आपल्याला अंतर्मुख व्हायला लावते. कान असूनही सत्कर्म आणि सद्गुणांकडे दुर्लक्ष करणारा माणूस खऱ्या अर्थाने बहिरा आहे. हा बहिरेपणा दूर करून विवेकाचे कान उघडणे हीच या भारुडाची मुख्य शिकवण आहे. संत एकनाथांचे बहिरा झालो या जगी हे भारूड केवळ मनोरंजनासाठी नसून ते मानवी स्वभावावर ओढलेले एक मार्मिक ओढणे आहे. आजच्या धावपळीच्या जगात जिथे माणूस असूनही दुसऱ्याचे ऐकून घेत नाही, तिथे हे भारूड अत्यंत समर्पक ठरते. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिल्या चरणाचा भावार्थ. या चरणात एकनाथ महाराज सांगतात की माणसाला देवाने श्रवणशक्ती दिली, ती सगुणाचे गुणगान ऐकण्यासाठी आणि ज्ञानाचे आकलन करण्यासाठी. परंतु माणूस जन्माला आल्यापासून केवळ प्रपंचातील कोलाहल, निंदा, नालस्ती आणि निरर्थक गप्पांमध्ये इतका मग्न झाला की त्याला आत्मोद्धार करणाऱ्या हरिकीर्तनाचा आवाज ऐकूच आला नाही. गर्भी बहिरा झालो या शब्दांतून ते सूचित करतात की संस्कारांच्या पातळीवर आपण इतके जड झालो आहोत की जणू काही जन्मापासूनच आपण चांगल्या गोष्टींसाठी आपले कान बंद करून घेतले आहेत. वास्तविक उदाहरणे. एखादा विद्यार्थी वर्गात बसलेला असतो. शिक्षक समोरून अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करत असतात, पण त्या विद्यार्थ्याचे लक्ष खिडकीबाहेरील खेळाकडे किंवा मोबाईलमधील रील्सकडे असते. येथे त्या विद्यार्थ्याला ऐकू येते आहे, पण तो बहिरा आहे, कारण ज्ञानाचे शब्द त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच आपण आयुष्यात केवळ भौतिक गरजांच्या मागे धावताना आंतरिक शांती देणारे विचार ऐकायला विसरतो. दुसऱ्या चरणाचा भावार्थ. येथे महाराज सामाजिक आणि कौटुंबिक कर्तव्यांविषयी बोलतात. संतांचे चरित्र ऐकल्याने मनुष्यात नम्रता येते, पण आपण आपल्या अहंकाराच्या कोशात इतके बंदिस्त आहोत की संतांचे थोरपण आपल्याला ऐकूच येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृवचनासी पाठ दिधली, म्हणजेच वाडवडिलांचे अनुभव, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांनी घातलेले नैतिक पायंडे आपण धुडकावून लावले. आपण केवळ स्वतःच्या इच्छेचे गुलाम झालो आहोत. वास्तविक उदाहरणे. आजच्या काळात अनेक मुले आपल्या वृद्ध आईवडिलांच्या अनुभवाच्या गोष्टींना जुनाट विचार म्हणून झिडकारतात. वडील जेव्हा सांगतात की संयम ठेवा, सचोटीने वागा, तेव्हा तरुण पिढी त्याकडे दुर्लक्ष करते. हे दुर्लक्ष म्हणजेच एक प्रकारचे बहिरेपण आहे. घराजवळ मंदिर किंवा सेवाश्रम असूनही तिथे न जाता केवळ मौजमजेत वेळ घालवणे हे तीर्थव्रते त्यागिल्याचे लक्षण आहे. तिसऱ्या चरणाचा भावार्थ. हा चरण अत्यंत भावूक आणि करुणेने भरलेला आहे. माता म्हणजे केवळ जन्मदात्री आई नव्हे, तर करुणा किंवा सद्बुद्धी, जी आपल्याला सतत साथ घालत असते. जेव्हा आपली सत्सद विवेक बुद्धी आपल्याला सांगते की हे चुकीचे आहे, तेव्हा आपण त्या आवाजाला प्रतिसाद देत नाही. शब्द नाही दिला मागुता. नरदेह प्राप्त होऊनही जर आपण ईश्वराचे एका जनार्दनी विस्मरण केले, तर या अफाट सृष्टीत आपण असून नसल्यासारखे आहोत. वास्तविक उदाहरणे. रस्त्याने चालताना एखाद्या गरजूचा आक्रोश आपल्याला ऐकू येतो, पण आपण कानात हेडफोन घालून किंवा तिकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातो. येथे आपल्या कानाची क्षमता उत्तम आहे, पण संवेदना मेल्यामुळे आपण बहिरे झालो आहोत. एका जनार्दनी म्हणजे आपल्यातील आत्मतत्वाशी संवाद साधायला आपण विसरलो आहोत. हेच या भारुडाचे सार आहे. हे संपूर्ण भारूड उदाहरणातून समजून घेऊ. समजा एक तरुण कॉर्पोरेट क्षेत्रात खूप यशस्वी आहे.
पण त्याला सतत तणाव, स्ट्रेस जाणवतो. त्याचे मित्र त्याला योगा किंवा ध्यानाबद्दल सांगतात, पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. बहिरा झालो. आई वडील त्याला घरी बोलावतात, पण तो कामाच्या व्यापात त्यांना वेळ देत नाही. माता मौली पाचारिता शब्द नाही दिला. शेवटी जेव्हा शरीर थकते आणि मानसिक शांती हरवते, तेव्हा त्याला जाणीव होते की आपण खरंच बहिरे झालो होतो, कारण आपण आपल्या हिताचे शब्द ऐकले नाहीत. हे भारूड म्हणजे अशा सावध होण्याचा अनुभव आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भारुडाचा संदेश त्यांच्या भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, संत एकनाथ महाराजांनी बहिरा हा शब्द एका वेगळ्या अर्थाने वापरला आहे. आज आपण 24 तास इंटरनेट, नोटिफिकेशन्स आणि माहितीच्या महापुरात आहोत. पण तरीही आपण बहिरे आहोत का? आपल्याकडे नॉईज गोंगाट खूप आहे, पण व्हॉइस सद्विचारांचा आवाज ऐकण्याची क्षमता कमी होत चालली आहे. इंस्टाग्रामच्या रील्समध्ये आपण इतके गुंग आहोत की शेजारच्या खोलीत आईने दिलेली हाक आपल्याला ऐकू येत नाही. हेच ते बहिरेपण. आपण फक्त तेच ऐकतो जे आपल्याला आवडते, जे आपल्याला सुधारू शकते. टीका किंवा हितोपदेश, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हे भारुडातील पुराण श्रवण टाळण्यासारखेच आहे. संतांची सेवा म्हणजे आजच्या काळात नेटवर्किंग नव्हे, तर मेंटॉरशिप आहे. ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांचे ऐकणे म्हणजे बहिरेपण सोडून शहाणे होणे होय. तुमच्या इयरबड्समधून थोडा वेळ बाहेर या. स्वतःच्या आत डोकावून पहा. निसर्ग, आई वडील आणि स्वतःचा विवेक काय सांगतोय ते ऐका. एका जनार्दनी म्हणजे आपल्यातील त्या एका वैश्विक ऊर्जेशी कनेक्ट व्हा. जेव्हा तुम्ही इतरांचे दुःख ऐकायला शिकाल, तेव्हाच तुमचे बहिरेपण संपेल. तुमच्यासाठी आजची कृती या भारुडाचा सारांश असा की मानवी शरीर प्राप्त होऊनही जर आपण चांगल्या गोष्टी ऐकत नसू आणि सत्कर्मात सहभागी होत नसू, तर आपण बहिरेच आहोत. ही शारीरिक व्याधी नसून मानसिक जडता आहे. आज दिवसातून किमान 10 मिनिटे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजूला ठेवा. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधा किंवा एखादे चांगले आध्यात्मिक वैचारिक पुस्तक ऐका किंवा वाचा. आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जेव्हा मार्ग हरवल्यासारखं वाटतं, तेव्हा संतांचे विचारच आपल्याला प्रकाशाकडे नेतात. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आपण हाच प्रकाशाचा प्रवास एकत्र करणार आहोत. तुमचा पाठिंबा आम्हाला नवीन ऊर्जा देतो. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या विषयावर चर्चा करायची ते नक्की सुचवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.